संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे 6 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता भारतीय मजदूर संघ संलग्नित ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक मजदूर संघतर्फे फलकाचे अनावरण करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप भुतडा हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून रवींद्र गणेशे विदर्भ प्रदेश अध्यक्ष भारतीय मजदूर संघ हे होते। ऑटो रिक्षा टॅक्सी मालक चालक संघाचे अध्यक्ष म्हणून राजू दही यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष म्हणून भरत भटकर तसेच शहेजाद काझी यांची निवड करण्यात आली आहे। दिवसरात्र मेहनत करून ऑटो रिक्षा चालक आपला संसार चालवण्यासाठी जीवाची पर्वा न करता आपला व्यवसाय करतात, परंतु यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी एकसंघ होणे गरजेचे असल्याने याच संकल्पनेतून याच संघटनेची स्थापना करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रकाश बोदडे यांनी तर सूत्रसंचालन सचिन अग्रवाल यांनी केले। या कार्यक्रमासाठी ऑटो व रिक्षा चालक मालक प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीसाठी कैलास खोटे, सोनाळा। संध्याकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला। या कार्यक्रमाला इथले अध्यक्ष जे आहे कार्यक्रमाला ते प्रदीप भुतडा सामाजिक कार्यकर्ते आहे आणि इथल्या संघटनेचे नेते आहेत। आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला पूर्ण भारतीय मजदूर संघाचे आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष श्री रवींद्र गणेशे सर, त्यानंतर आपले गिरे सर पदाधिकारी आहेत आणि सगळे या ठिकाणचे आपले गणेशभाऊ गोतमारे असो, सचिन भाऊ सिंगानिया असो आणि सगळे जे जुने कार्यकर्ते आहेत, प्रमोद भाऊ खोदरे आहेत, हे सगळे लोक या ठिकाणी या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला। आणि यानंतर ॲटो युनियनचं इथंच नाही तर बावनबिरला आणि टुंडीला सुद्धा ॲटो युनियन सुरू होणार आहे। आणि मित्रांनो, अजून एक मला मी सांगू इच्छितो सगळ्यांना की आपल्याला चांगलं काम करायचं आहे। चांगलं काम म्हणजे सगळे लोक आपले आहे ही भावना ठेवून आणि आपण देशाचं काम करतो आहे, राष्ट्राचं काम करतो आहे, राष्ट्रहिताचं काम करतो आहे, ही भावना ठेवून आपण यानंतर काम करू आहे। धन्यवाद। सचिन, भारतीय मजदूर संघ ही भारतामधली नंबर 1 ची कामगार संघटना आहे। या संघटनेच्या माध्यमातून गेल्या 70 वर्षापासून विविध क्षेत्रातले जे कामगार आहेत त्या कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम या कामगार संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे। आज अशा अनेक कामगार संघटना ज्या आहेत ते विभाजित झाल्यात, पण भारतीय मजदूर संघ जी ही कामगार संघटना आहे ही गेल्या 70 वर्षापासून एकसंघ असून हिच्या मागे जवळपास 7 करोडच्या वरती कामगार बंधू हे उभे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये कामगार क्षेत्राचं हित लक्षात घेऊन ही कामगार संघटना अहोरात्र सुरू आहे। आज या ठिकाणी ॲटो रिक्षा चालक मालक या संघटनेच्या फलकाचं अनावरण या ठिकाणी झालं। त्या माध्यमातून भारतीय मजदूर संघाने सुद्धा महाराष्ट्र सरकारकडे मागणी केलेली आहे किंवा या सर्व ॲटो रिक्षा चालक टॅक्सी चालक यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी आणि त्या माध्यमातून या सर्वांचं कल्याण करावं अशा प्रकारची मागणी सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे। आपल्या महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाशभाऊ फुंडकर यांच्यासोबत भारतीय मजदूर संघ हे चर्चा करणार असून एक बैठक घेणार असून त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे हे कामगारांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार।